आणि ते काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळं ते लढणार आहेत स्वतंत्र. राजकारणामध्ये कधीच शत्रू हा शत्रू राहत नाही, मित्र हा मित्र राहत नाही. आता महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरचं पांढरी रेघ आहे. कुणाला काय करायचं ते करू देत, कुणाला बरं वाटतो किंवा वाईट वाटतो. सत्य परेशान होऊ शकता है, पराजित नाही. गोकुळच्या अनुषंगानं मोठ्या घडामोडी उत्तर जिल्ह्यामध्ये घडत आहेत. विशेष म्हणजे ज्या राजवर्धन नाईक निंबाळकरांनी नवीन मुश्रीफ यांच्या विरोधात पत्रकबाजी केली, त्यांची भेट सतेज पाटील यांनी घेतलेली आहे. शिवाजी पाटलांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी गोकुळ हसन मुश्रीफ मुक्त गोकुळचा हा प्रयत्न आहे असं म्हणायचं. नाही, मी दोन्ही बातम्या वाचल्या की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सतेज उर्फ बंटी पाटील भेटत आहेत. खरोखर एक सावकार्य त्यांचा उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. याचा राजकीय अर्थ काय काढायचा? कारण तुम्ही शुभेच्छा दिल्यात, ते जाऊन भेटतायत, हे सगळी गट्टी जमवण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीनं आहे की काय? कारण त्यांनी दुसरीकडे म्हटले की आम्ही निवडणूक लढणार आहोत. नाही, ते निवडणूक लढणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लढणार आहोत युतीमार्फत आणि ते काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळं ते लढणार आहेत स्वतंत्र. आता महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरचं पांढरी रेघ आहे. त्यामध्ये आता त्याचा काही संशय राहिलेला नाही. परंतु शेवटी त्यांनाही प्रयत्न करावे लागतील निवडणुकीसाठी. एकदा उमेदवार उभे राहिल्यानंतर उमेदवारांना चैतन्य आणावं लागेल, त्यांच्यात आत्मविश्वास आणावा लागेल. त्यासाठी नेत्याला प्रयत्न करावे लागतात. त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत. पण तुम्ही महायुती म्हणून लढणार ही सगळी निवडणूक असं म्हणताय, मात्र दुसऱ्या बाजूला घटक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्याकडून ज्या पद्धतीनं भेटीगाठी असतील, पत्रकबाजी असेल किंवा वक्तव्य सुरू आहे, ते पाहता तुम्हाला असं वाटतंय का महायुती म्हणून हे सगळं पुढे जाईल? हे बघा, याचा अनेक वेळा मी खुलासा केलेला आहे. कुणाला काय करायचं ते करू देत, कुणाला बरं वाटतो किंवा वाईट वाटतो. ही निवडणूक आम्ही युती म्हणून लढणार आणि युती म्हणून जिंकणार. एकीकडे महायुती म्हणून तुम्ही एक प्रश्न की गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर सतेज पाटील आणि महाडिक यांच्यामधला थोडासा संवाद वाढल्याचं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने ह्या भेटीगाठी घेणं म्हणजे महाडिक आणि सतेज पाटील विरुद्ध हसन मुश्रीफ असा हे चित्र तयार करायचा प्रयत्न मग होतोय का? मला ते काय माहिती नाही. परंतु शेवटी निवडणुकीमध्ये कोण शत्रू किंवा मित्र असत नाही. राजकारणामध्ये कधीच शत्रू हा शत्रू राहत नाही, मित्र हा मित्र राहत नाही. आणि त्यांचा जसा तसा प्रयत्न असेल तर त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत. याचा परिणाम केडीसी बँकेच्या निवडणुकीवर पण त्याची रचना मग वेगळ्या पद्धतीनं असेल का? ते असू दे ना. ते बघा, आम्ही युती म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा गोकुळ असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज विषय का नाही की अजून यादी सुरू व्हायची आहे. यादी झाल्यानंतर आम्ही सर्वजण बसू, आम्ही निर्णय घेऊ. एकीकडे गोकुळची निवडणूक आपण युती म्हणून लढणार म्हणताय, मात्र आता ज्या सुनावण्या सुरू आहेत त्याच्यामध्ये पाहिलं तर काही आपल्या गटाचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या विरोधात महाडी गटाचे कार्यकर्ते असे प्रचंड हेवेदावे होताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक वादाची किनाऱ्यात राहत नाही का? नाही, खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनस्वराज्य आणि शिवसेना यांचीच बहुतांशी हे सभासद होते. कारण ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. आम्ही सगळे एकत्र होतो आणि 3 वर्षाचा कट ऑफ डेट असल्यामुळे या संस्था आम्ही आधीच काढलेल्या होत्या. त्या वाचवणं हे आमचं काम आहे. आता ते कशासाठी प्रयत्न करतायत का मला माहिती नाही. सत्य परेशान होऊ शकता है, पराजित नाही. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world.